हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. हे पहा, आज एक नवीन असा पदार्थ मी बनवणार आहे. तुम्ही कधी पाहिला पण नसेल, खाल्ला पण नसेल, असा वेगळाच. आता त्यासाठी मी एक वाटी पोहे चांगले मस्त असे भिजवून घेतलेत. पहा, हातानेच कुस्करायचं म्हणजे व्यवस्थित होतं, मोपट असं व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे. हे का छान असं एक मऊ झालं पाहिजे. हे पहा, आता त्या पोह्यांमध्ये आपण थोडंसं गाजर किसून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. तुमच्याकडे मेथी, पालक काय असेल ते कोणती पण भाजी घालू शकता. आता त्या चवीनुसार मीठ घालायचे. थोडंसं लाल तिखट घालायचे. दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचे. आपलं पोहे खायचा चमचा आहे ना, ते 2 चमचे तांदळाचं पीठ. 3 चमचे रवा घालायचे. हे पहा, सर्व आपण आता व्यवस्थित मळून घेऊया. पाण्याची गरज वाटली तरच घालायचे, नाहीतर नाही घातलं तरी चालेल, कारण पोहे आपण भिजवून घेतलेले आहेत. बघा, पाण्याची अजिबात गरज नाहीये. हिरवी मिरची घातली तरी चालेल. मस्त असा गोळा मळून घ्यायचा आपल्याला. आता गोळा आहे ना, आपण 10 ते 15 मिनिटं असाच झाकून ठेवूया, म्हणजे जरा रवा पण फुलू नये. हे पहा, मस्त गोळा तयार झालेला आहे. हे असंच ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटं. हे पहा, 4 चमचे तांदूळ घेतलेले आहेत, भिजत ठेवले आहेत. कमीत कमी 20 ते 25 मिनिटं तरी हा तांदूळ चांगला भिजला पाहिजे. वेळ असेल तर अर्धा 1 तास भिजवला तरी चालेल. तर हा मी मगाशीच भिजून ठेवलेला आहे. आता 10-15 मिनिटं असंच ठेवू, नंतर करूया. तर हे पहा, 20-1 मिनिटं झालेले आहेत. हे आपण मळून ठेवलं होतं पीठ. आता हे तांदूळ भिजत ठेवले होते ना, त्यातले पाणी पहिलं प्रथम काढून घेऊया. हे पहा, तांदूळ मी एका प्लेटमध्ये पसरून घेते. आता असे अर्धा पाऊण तास झालेला आहे माझे तांदूळ भिजत ठेवलेले. जितक्या भिजत ठेवशाल तेवढेच चांगले होतात, हे फुलतात, पटकन शिजतात. आता हे बाजूला ठेवतेय आणि आपला हा गोळा घेतेय. त्याच्यात ना माझा चाट मसाला घालायचा राहिलेला आहे. थोडासा आहे ना, आता त्यात चाट मसाला घालते. त्याने खूप छान चटपटीत अशी टेस्ट लागते या बॉलची. मी बॉल्स बनवणार आहे. बघा, तुम्हाला खूप छान अशी ही रेसिपी आवडेल, तुम्ही करून पाहिजे. बघा, मी चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. व्यवस्थित परत मळून घेते, मिक्स करते व्यवस्थित चाट मसाला. छान एकजीव झालं पाहिजे, या पद्धतीने मळायचे. हे बघा, छान असा चाट मसाला घातल्यामुळे छान असा सुगंध आलेला आहे. आता ना मी कढई गरम करण्यासाठी ठेवतेय. पहा, कढईत पाणी घातलेलं आहे. अगोदर गरम करून घ्यायचे आपल्याला बॉल्स करेपर्यंत. आणि या प्लेटला असं तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे. आता पाणी गरम होईपर्यंत आपण बॉल्स करून घेऊया. हे पहा, मी बॉल्स करून घेते. लिंबा एवढे बॉल करायचे आपल्याला. हे पहा, छान असे बॉल करून घ्यायचे. बघा किती गोल गरगरीत मऊसूद असा झालेला आहे. अजून एखादा बनवून दाखवते. पटकन बॉल्स तयार होतात, हटत वगैरे काही नाही, चिरत वगैरे काही नाहीये. हे बघा,
आता सगळे बॉल मी असे बनवून घेतेय। हे बघ छानसे असे आपले बॉल तयार करून झालेले आहे। 1 वाटी पोह्यांमध्ये 10 बॉल्स तयार झालेले आहेत। खूप छान टेस्टी आणि चटपटीत असे लागतात। आता आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलंच आहे। आपल्याला हे वडे वाफवून घ्यायचे गोळे बॉल्स। आता काय करणार आहोत आपण, आता हे जे तांदूळ घेतलेले आहे आपण भिजत ठेवले होते अर्धा 1 तास, त्यामध्ये आपला प्रत्येक बॉल असा बुडवायचा आहे। त्याचे तांदूळ असे चिकटले पाहिजेत। हे पहा, ह्या पद्धतीने तांदूळ चिकटलेले आहे। आता आपण हे ना हे कढईमध्ये ठेवून द्यायचे। हे पहा, असे बॉल ठेवून घ्यायचे। असं प्रत्येक बॉल आपण याच्यामध्ये बुडवणार। मस्त असं कोट झालं पाहिजे आता तांदळाने। असं अंतर राहील असं ठेवायचे, कारण आपले तांदूळ फुगतात ना, मग शिजतात। आता सर्व बॉल मी असेच ठेवून घेतेय। हे पहा, सगळे बॉल असे ठेवून झालेले आहेत। आता हे 15 ते 20 मिनिटं असे वाफवून घ्यायचेत आपले। खूप छान टेस्टी होतात मग। आता हे शिजून घेऊया, आपण वाफवून घेऊया 15 ते 20 मिनिटं। हे पहा, 20 मिनिटं झालेले आहेत। खूप छान असे आपले बॉल तयार झालेले आहेत। पहा, एकदम टेस्टी असे बॉल झालेले आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर हे थंड झाले का आपण आता हे काढून घेऊया। बघा छान कसे तांदूळ पण असे फुललेत, किती छान असे बॉल्स तयार झालेले आहेत। टोमॅटोच्या चटणी बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता, किंवा तसे पण खाऊ शकता। खूप छान असे चटपटीत लागतात। आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। तरी आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। हे पहा, किती छान अशी सुंदर आपली ही रेसिपी आहे। त्याच्यावर आपण आता चिली फ्लेक्स घालूया। दिसायला पण छान आणि चिली फ्लेक्स घातल्याने छान लागतात ते खाताना पण। थोडीशी कोथिंबीर घालू। आपले पोह्यांचे बॉल्स तयार।